हॅलो, मी डॉक्टर राणी जैन. आपण एक सिरीज सुरू केली आहे आता यूट्यूबवर. तर यात आपण स्टेट बोर्डची 6वी ते 10वीची सामान्य विज्ञानची टॉपिक आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. ओके, तर आपले 2 टॉपिक्स ऑलरेडी झाले आहे, एक पेशी आणि एक सूक्ष्मजीव. आज आपण तिसरा टॉपिक घेणार आहे ऊती, टिश्यूज. तर हा जो टॉपिक आहे हा आत्ता जो तुम्हाला समोर दिसत आहे जैवतंत्रज्ञानाची ओळख, त्यातला ऊती, वनस्पती ऊती आणि प्राणी ऊती. तर हे इत्या 9वीच्या पुस्तकातला चॅप्टर नंबर 17 आहे. ओके, तर आता आपण सुरू करूयात. तर बघा, आपण लास्ट लेक्चरमध्ये पेशीचं आपण जे बघितलं होतं, तर सजीवांमध्ये आवश्यक कार्य करणारे घटक कोणते आहेत? पेशी आहेत. आणि पेशीलाच आपण काय म्हणतो? रचनात्मक व कार्यात्मक घटक. ठीक आहे, आता बघा ऊती म्हणजेच काय हे आपल्याला बघायचं आहे. आता अमिबा सारख्या एक पेशी आहे. अमिबा हे काय आहे? युनिसेल्युलर म्हणजेच काय? ते एक सिंगल सेलने बनलेलं असतो. सजीवांमध्ये आवश्यक ते सर्व कार्य त्याच पेशीतील अंगके पार पडतात. ओके, युनिसेल्युलर एक पेशीय, एक सिंगल पेशी काय करते? सगळी कार्य करत असते. पण बहुसंख्य सजीव हे बहुपेशीय आहेत, मल्टीसेल्युलर आहे. मग त्यांच्या शरीरातील विविध कार्य कशी पार पडतात? शरीरातील विविध कार्य पार पाडण्यासाठी शरीरातील पेशींचे गट एकत्रित येतात. आणि हे जे गट एकत्रित येतात यालाच आपण काय म्हणतो? मग ऊती. तो ऊती म्हणजेच काय? ओके, आता इथे आपण बघणार आहे की ऊती शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहालाच काय म्हटले जाते? ऊती म्हटले जाते. म्हणजेच काय आहे? ग्रुप ऑफ सेल्स. ठीक आहे, किंवा पेशींचा समूह जो असतो जे एक विशिष्ट कार्य करण्यासाठी तयार झालेला आहे, या समूहालाच आपण काय म्हणतो? ऊती म्हणतो. ठीक आहे, टिश्यूज. क्लिअर. आता बहुपेशीय सजीवांच्या शरीरात लाखो पेशी असतात. ठीक आहे, आता बहुपेशीय म्हणजे मल्टीसेल्युलर. मल्टी म्हणजेच काय? खूप सारे. तर किती असतात? जे पण बहुपेशी असतात करोडो, लाख म्हणजे करोडोच्या खूप वरती असतात यांची संख्या. मग हे ज्या पेशी आहेत त्यांना कार्य करण्यासाठी यांनी काय केलेलं असतं? या पेशींचे गटागटात विभागणी झालेली असून प्रत्येक गट एखादे विशिष्ट कार्यच करतो. उदाहरण, आता इथे आपल्या शरीरातील स्नायू म्हणजेच मसल्स आकुंचन व शिथिलीकरणामुळे आपण हालचाली करू शकतो. बरोबर, आपले जे पण मसल्स आहेत हे काय होतात? कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्सेशन याच्यामुळेच आपली काय होते? आपण पुढे मागे जाऊ शकतो किंवा हालचाल करू शकतो. तर वनस्पतीमधील सहवनी ऊती म्हणजेच कोणत्या ऊती? इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो वॅस्क्युलर टिश्यू. पाणी, या ऊती काय करतात? पाणी व अन्नाचे वहन शरीराच्या सर्व भागांपर्यंत करतात. सहवनी ऊती कोणत्या असतात हे आपण पुढे बघणार आहे, झायलम आणि फ्लोएम. ठीक आहे, पेशींची वैशिष्ट्यपूर्ण रचना व त्यांच्या कामाची विभागणी झाल्याने शरीरातील सर्व कामे सर्वोच्च क्षमतेने होतात. आणि हे सगळे टिश्यूज व्यवस्थित काम करत असल्यामुळे आपलं शरीर पण काय होतं? मग व्यवस्थित कार्य करत असतो. ओके, आता पुढे. आता कळलं तुम्हाला व्हॉट इज ऊती म्हणजेच काय, टिश्यूज म्हणजेच काय. आणि लक्षात ठेवणार की स्टडी ऑफ टिश्यू किंवा सायंटिफिक स्टडी ऑफ टिश्यूला, या सायन्सच्या ब्रांचला काय म्हणतो आपण? हिस्टोलॉजी. काय म्हटलं जातं याला? हिस्टोलॉजी. ओके, आता पुढे ऊतीचे प्रकार आपण बघणार आहे ते टाइप्स ऑफ टिश्यू. सरळ ऊती, जटिल ऊती, सिंपल आणि कॉम्प्लेक्स. सरळ म्हणजेच काय? व्हेरी सिंपल. ते एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. ठीक आहे, ते एक्झाम्पल काय? प्राण्यांमधील अभिस्तर ऊती, ॲपिथेलियल सेल्स टिश्यू, वनस्पतीमधील मूल ऊती. ओके, जटिल कॉम्प्लेक्स म्हणजेच काय? एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेली असतात. म्हणजेच काय? एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींचा जो समूह होतो यालाच आपण म्हणतो कॉम्प्लेक्स टिश्यू. ओके, जसं प्राण्यांचे रक्त. ठीक आहे, आता प्राण्यांचे रक्त हे कॉम्प्लेक्समध्ये आपण काय घेतो आहे? जसं मी काय म्हणते, विविध प्रकारच्या पेशी एकत्रित येता इथे समूह होतो. आपला रक्त असतो याच्यामध्ये बघा RBC आहे, है ना, WBC आहे, प्लेटलेट्स आहेत, हे काय? पेशी आहेत. आणि हे सगळे एकत्रित येऊन काय तयार झालं आहे? आपलं रक्त तयार झालं आहे. म्हणजे विविध प्रकारच्या पेशींचा समूह झालं. येस, म्हणून त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स टिश्यूमध्ये. ठीक आहे, वनस्पतीमधील जलवाहिन्या व रसवाहिन्या म्हणजे झायलम आणि फ्लोएम. ओके, ते पुढे आहे, आपण बघूयात. आता नेक्स्ट पॉईंट. आता बघा, वनस्पती आणि जे प्राणी आपण बघितलं आहे की सजीवमध्ये कोणाकोणाला घेतलं जातं? सूक्ष्मजीव, प्राणी आणि वनस्पती, हे तिघांना आपण सजीवमध्ये बायोलॉजीमध्ये अभ्यासतो. ओके, तर वनस्पती व प्राणी यांची शरीररचना व कार्य सारखी आहेत का? असतील का सारखी? बिलकुल नाही. का सारखी नाही हे आता आपण बघूयात. वनस्पती स्थिर असल्याने त्यांच्या बहुतेक ऊती या आधार देणाऱ्या असतात.
यस, स्थिर एकाच ठिकाणी असतात ते, त्याच्यामुळे त्यांच्या भौतिक ऊतींचं काम काय आहे, आधार देणारा. काही ऊतीमध्ये मृत पेशी असतात व त्यांना जास्त देखभालाची गरज नसते. कोणत्या मृत पेशी आहेत आपण हे पुढे बघणारच आहे. वनस्पतीची वाढ त्यांच्या शरीराच्या ठराविक ठिकाणीच होते. ठराविक ठिकाणीच होते, जसं आपल्याला माहिती आहे फांद्या हे वाढतात, जे रूट्स आहेत हे वाढतात, बाकी भाग वाढत नाही. जिथे विभाजक ऊती असतात, ठीक आहे, कुठे होते वाढ, वनस्पतीची वाढ एक्झॅक्टली कुठे होत असते, जिथे विभाजक ऊती असतात, मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात तिथे. प्राण्यांना अन्न, निवारा व जोडीदार शोधण्याची, आता बघा प्राण्यांसंबंधी आलं आहे. अन्न, निवारा व जोडीदार शोधण्यासाठी सतत हालचाल किंवा स्थलांतर करावे लागत असल्याने त्यांची ऊर्जेची गरज जास्त असते आणि त्यांच्या बहुतांश ऊती जिवंत पेशीपासून तयार झालेल्या असतात. आलं लक्षात? तर प्राणी आणि वनस्पती बघा, प्राण्यांमध्ये मृत पेशी नसतात. सगळ्या पेशी कोणत्या असतात, जिवंत पेशी असतात, कारण यांना ऊर्जेची गरज जास्त असते. तर याच्यावर आपण म्हणू शकतो की स्टेटमेंट टाईप ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. प्राण्याची वाढ सर्व शरीरभर एक समान होते व त्यांच्या विभाजक, अविभाजक ऊती असे भाग नसतात. जसं आपण काय बघितलं होतं, वनस्पतीमध्ये जी पण वनस्पती असते, ओके, यांची जी वाढ ठराविक ठिकाणी होते, जिथे विभाजी पेशी असतात त्या भागात त्यांची वाढ जास्त होते. तसं प्राण्यांमध्ये विभाजी अशा पद्धतीत म्हणजे अशा पद्धतीत आपण ऊतींचा अभ्यास करत नाही. हे अभ्यास करतो फक्त वनस्पतीमध्ये. म्हणजेच वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती कार्यरत असतात. हे बरोबर आहे, ठीक आहे. आता पुढे आपण जाणार नेक्स्ट पॉईंटकडे, ॲनिमल टिश्यू. पहिला पॉईंट आहे इथे ॲनिमल टिश्यू, ओके. प्राणी ऊती. आपले हृदय, रक्तवाहिन्या, आतडे हे अवयव आपल्याला का दिसत नाही? कारण आपला जो पण अवयवच्या बाहेर जो आवरण आहे, ठीक आहे, आपलं जो शरीर बनलेलं आहे हे कशाने बनलेलं आहे? ऊतींनी बनलेला आहे. तर बघा, प्राण्यांच्या शरीरात अनेक अवयव एकत्र येऊन कार्य करत असतात. फुफ्फुस, श्वासनलिका असे अवयव काही विशिष्ट स्नायूंच्या आकुंचन व शिथिलीकरणामुळे श्वसन कार्य पार पाडतात. विविध प्रकारच्या ऊती अवयवांमध्ये विविध प्रकारची कार्य करत असतात, ओके. या कार्यानुसार ऊतींचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केले जाते, ओके. आता इथे बघा, हे बघा, आपण एक स्टार्टिंगच्या सेल जेव्हा केलं होतं पेशी, त्यावेळेस आपण एक पॉईंट बघितला होता, काय होतं? सेल्स, है ना, ग्रुप, पेशींचा समूह म्हणजेच काय? आता मी डायरेक्ट इथे लिहून देणार आहे ऊती, ठीक आहे. आणि ऊतींपासून काय तयार होतो? अवयव, ठीक आहे. तर हे जे पण ऊती आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती काय होतात? एकत्रित येतात आणि मग एक अवयव तयार करतात. त्या अवयवाचे जसे कार्य असेल त्या पद्धतीने ऊती इथे एकत्रित आलेल्या असतात. तर जसं फॉर एक्झाम्पल इथे आपण हा डायग्राम बघतो आहे, हे कोणाचं आहे? हे स्टमक, पोट जो आहे आपला, त्याची आकृती आहे. तर आपल्या पोटामध्ये बघा कोणते ऊती तुम्हाला बघायला मिळेल. हे आहे स्नायू ऊती, संयोजी ऊती, चेता ऊती आणि ही आहे अभिस्तर ऊती, ओके. हा कोणता भाग आहे? अभिस्तर ऊती, ओके. तर स्नायू ऊती जो बाहेरचा भाग आहे, सगळं काय भरलेलं असतं? स्नायू, मसल्स, कॉन्ट्रॅक्शन. कारण आपल्या पोटात पण बघा जेव्हा भूक लागते तुम्हाला आवाज येतो, यस. तर हे कशामुळे? हे स्नायू जे असतात यांचं कार्य म्हणतात ना, आकुंचन, जे प्रसारण, ठीक आहे, शिथिलीकरण, हे प्रमाण वाढलेलं असतं तर ते आवाज येतो. तर हे काय आहे? स्नायू ऊती, ओके. संयोजी ऊती, कनेक्टिव्ह टिश्यू. तर हे जे बघा फोल्डेड असं पार्ट दिसतं तुम्हाला, हे बाह्य, हे काय आहे? संयोजी ऊती. ह्यांना सगळ्यांना काय करते? ती जोडून ठेवते. चेता ऊती काय करते? तुम्हाला संवेदना, ठीक आहे, समजून देते. पोट दुखत असेल तुमचं, काय असेल ते, हे कशामुळे? कारण तिथे ते चेतना देणारे ऊती आहे म्हणून, ओके. अभिस्तर ऊती, याच्यामुळे एक प्रोटेक्शन तयार झालेला असतो, ठीक आहे, याला आपण म्हणतो अभिस्तर ऊती. तर हे सगळे मिळून काय तयार झाले? आपला स्टमक, पोट तयार झालेले आहे. तर अशा पद्धतीने मग काय होतात? एक एक अवयव तयार होत जातात, ठीक आहे. आणि कार्यानुसार ऊतीचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केले जाते. हे इथे आपण बघितलं. प्राणी ऊतीचे अभिस्तर ऊती, संयोजी ऊती, स्नायू ऊती व चेता ऊती हे प्रमुख 4 प्रकार आहे. प्राणी, ॲनिमल टिश्यू जे आहे त्याचे प्रकार केवढे आहेत? 4, ठीक आहे. तर आता आपण एक एक बघूयात. अभिस्तर म्हणजेच ॲपिथिलियल, संयोजी कनेक्टिव्ह, स्नायू मस्क्युलर आणि चेता ऊती नर्वस टिश्यू, ओके. तर पहिला आपला आहे अभिस्तर ऊती, ओके. यात आपण हा एक टेबल बघून घेऊयात. माहीत आहे का तुम्हाला? शरीरातील रक्तसुद्धा संयोजी ऊतीचा एक प्रकार आहे.
हो, आता माहीत आहे तुम्हाला, कारण मी अगोदर सांगितलं होतं ना तुम्हाला. ओके. रक्त शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे प्रवाहित होतो व अनेक पदार्थाचे वहन करतो. उदाहरण, ते ऑक्सिजन व पोषक द्रव्याचे सर्व पेशींकडे वहन करते. त्याचप्रमाणे शरीरामधच्या सर्व भागांमध्ये निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थाचे वृक्काकडे उत्सर्जनासाठी वहन करते. वृक्का म्हणजेच काय, हे रक्तच काय करतो, जे पण टाकाऊ पदार्थ असेल त्याच्याकडे ते किडनीमध्ये जेव्हा जातं तर किडनीमध्ये तो फिल्टर करून देतो. वृक्क म्हणजेच काय, किडनी. ओके. तर ब्लड जे आहे हे पण काय आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. काय, कोणत्या प्रकारचं आहे ते, संयोजी ऊती. ओके. का, यानी ही संयोजी कनेक्टिव्ह का आहे, का, कारण की ही शरीराच्या एका भागाकडनं दुसऱ्या भागाकडे पण जाते. दुसरी गोष्ट ही अजून कोणती आहे, कॉम्प्लेक्स टिश्यू. ब्लड हे कोणत्या प्रकारचं टिश्यूमध्ये येणार, जटिल टिश्यू, कारण की एकपेक्षा जास्त प्रकारच्या पेशींपासून हा समूह तयार झालेला असतो म्हणून. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आता, एपिथिलियल टिश्यूज, अबिस्तर ऊती काय आहे हे बघूयात. प्राण्यांच्या शरीरातील संरक्षण आवरणांना अबिस्तर ऊती म्हणतात. ओके. हा पॉईंट लक्षात ठेवणार तुम्ही. अगेन अंडरलाईन, प्राण्यांच्या शरीरातील संरक्षण आवरणांना अबिस्तर ऊती म्हणतात. जी पण आपली स्किन दिसते तुम्हाला, ही कोणत्या प्रकारचे ऊती आहेत, अबिस्तर ऊती. ह्या ऊतीच्या पेशी एकमेकांना घट्ट चिकटलेल्या व अखंड थराच्या स्वरूपात आढळतात. ओके. घट्ट चिकटलेल्या म्हणजे ह्या पेशी ज्या आहेत, सगळ्या पेशीच्या जेव्हा समूह होतो तर हे सगळे एकमेकांना कसे असतात, घट्ट चिकटलेल्या असतात आणि एकसर असतात. शरीरात प्रवेश करून पाहणाऱ्या कोणत्याही पदार्थाला आधी अबिस्तर ऊतीचा सामना करावा लागतो. अबिस्तर ऊतीतील पेशी त्यांच्या खाली असलेल्या इतर ऊतीच्या पेशीपासून तंतुमय पटलाने वेगवेगळ्या झालेल्या असतात. त्वचा, तोंडाच्या आतील स्तर, रक्तवाहिन्यांचा स्तर, फुफ्फुसातील वायुकोश स्तर इत्यादी अबिस्तर ऊतीपासून बनलेले आहेत. ओके. तर हा पॉईंट इथे तुम्ही लक्षात काय ठेवणार आहे, अजून एक हे समजलं कुठे अबिस्तर ऊती असतात, तर हा एक पॉईंट. तर जोड्या लावामध्ये कधी एका ठिकाणी तुम्हाला अवयव आणि एका ठिकाणी ऊती दिली तर अबिस्तर ऊती कुठे आढळते, ह्या सगळ्या भागांमध्ये. ठीक आहे. हे काय असते, संरक्षण आवरण याला आपण म्हणतो. ओके. आता पुढे जाणार, अबिस्तर ऊतीचे प्रकार आपल्याला बघायचा आहे. ओके. नाव आता इथे आणि बघा, अबिस्तर ऊती हे कोणत्या टाईपच्या ऊती आहे, सिंपल, सरळ ऊती आहे. कारण ह्या ज्या ऊती आहे, जसं फॉर एक्झाम्पल स्क्वॅमस इपिथिलियल, सरळ पट्टिकी अबिस्तर, तर या जे पण तुम्हाला या पेशा दिसतात आहे इथे, ठीक आहे, हे सगळ्या एकच प्रकारच्या पेशींचा समूह आहेत. ओके. तर हे सगळे काय आहे, अबिस्तर ऊती हे काय आहे, सरळ ऊती. तर पहिलं आपण बघतोय आता, सरळ पट्टिकी अबिस्तर, स्क्वॅमस इपिथिलियल. आकृती बघा आणि एक लक्षात ठेवा, स्टार्टिंगला मी सांगितलं होतं की ह्या सगळ्या ज्या पेशी आहेत अबिस्तर ऊतीमध्ये, ह्या सगळ्या कशा असतात, एकमेकांना घट्ट चिटकलेल्या असतात. तर इथे बघा, हे सगळ्या एकमेकांना चिपकून आहेत. ओके. तोंड, अन्ननलिका, रक्तवाहिन्या, फुफ्फुसातील वायुकोश यांचे आतील बाजू हे कशाने बनलेले आहे, सरळ पट्टिकी अबिस्तर. बघा, तोंड, आपली जीभ पूर्ण आजूबाजूला लावा. ठीक आहे. तोंडामध्ये, बकल कॅव्हिटीमध्ये जो पण गुळगुळीत भाग दिसतो दॅट इज स्क्वॅमस इपिथिलियल. ओके. बाकी ते आपण नाही बघू शकतो, तोंडाचं तुम्ही एक्सपिरियन्स करू शकतात. स्वरूप कसं असतं हे, आता तुम्ही जेव्हा एक्सपिरियन्स करता आहे, तोंड आतमध्ये जी पूर्ण आतमध्ये फिरवता आहेत, गुळगुळीत जो भाग आहे हा कसा आहे, पातळ. यस, हे कसे असतात, पातळ बारीक चपट्या पेशींचे अर्धपार पटल असते, असे चिपकलेल्या असतात. ठीक आहे. ठराविक पदार्थांचे वहन करणे, यांचे कार्य काय आहे, ठराविक पदार्थांचे वहन करणे. ओके. नेक्स्ट, आणि यांचं संरक्षण देणे पण आहे एक, हा पण लिहून देणार. दुसरं कार्य काय, यांचं संरक्षण देणे. नेक्स्ट, स्तरित पट्टिकी अबिस्तर, स्ट्रेटिफाईड एपिथिलियल. जसं आता आपण इथे सिंपल पहिली काय बघितली तुम्ही, सिंपल एक पूर्ण स्लाईड बघितली ना, ज्यावेळेस असे स्लाईस एकावर एक थर होतात, स्ट्रेटिफाईड थर तयार होतात, अशा याला आपण म्हणतो स्तरित पट्टिकी अबिस्तर. ओके. त्वचेचे बाह्य स्तर, जी पण आपली स्किन दिसते आहे दॅट इज स्ट्रेटिफाईड इपिथिलियल. पेशीच्या एकावर एक असे अनेक थर. अवयवांची झीज रोखणे, संरक्षण करणे. जेव्हा पण आपल्या बघा लागतंय, आपल्याला कधी चाकू वगैरे लागला, काय पिन लागली, तर हळूहळू जी झीज भरून येते की नाही, तर त्याला मदत कोण करत असते, इथे जो पेशींचा समूह असतो, म्हणजेच हे कोणते आहे, स्ट्रेटिफाईड एपिथिलियल. ओके. आता नेक्स्ट,
ग्रंथील अभिस्तर. ओके, आता नेक्स्ट आपल्याला जो बघायचा आहे ग्रंथील अभिस्तर, ग्लँड्युलर इपिथिलियल. हे बघा, ग्लँड्युलर इपिथिलियल म्हणजेच काय की ह्यांची जी रचना आहे बघा, इट इज लाईक अ ग्लँड. कसं आहे, ग्रंथीसारखी आहे. ओके, त्वचेच्या आतील स्तरात हे आहे. ठीक आहे, बाह्य स्तरात आपण स्ट्रेटिफाईड बघितलं, आतील स्तरात आहे ग्लँड्युलर एपिथिलियल. यांचं कार्य काय आहे, पेशीमध्ये स्त्रावक पदार्थांचे भरलेल्या पुटिका असतात. हे बघा, ह्या पुटिका, हे बारीक बारीक भाग दिसते तुम्हाला ब्राउनिश गोल गोल, हे काय आहे यातला पिटिका. म्हणून तुमचे बघा आपल्या शरीरात एक ऑइल तयार होतो, ज्यांची ऑइली स्किन असते तर एक थोडंसं तेलकट तयार होतो, राईट. आपल्याला घाम येतो, हे सगळं काय आहे का, कारण की ग्लँड्युलर एपिथिलियल काय करते, हे सिक्रिट स्त्रावत असते. ओके, इवन बघा आपण मॉइश्चरायझर नाही लावलं तरी आपली स्किन चमकते का, कारण की ह्या जे पेशी आहेत, ठीक आहे, ह्या पेशी काय करतात, हे सिक्रिट करत असतात. तर घाम, तेल, श्लेष्मल किंवा स्त्रवणे, ठीक आहे, घाम, तेल आणि श्लेष्मल म्हणजे सेबेशियस फॅट्स हे करते. ओके, नेक्स्ट स्तंभीय अभिस्तर, कॉलिमेनार एपिथिलियल. कॉलिमेनार का म्हणतात, कारण याचा आकार बघा कॉलमसारखा आहे उभा. येस, कॉलिमेनार इपिथिलियल. आणि लक्षात ठेवा, दिस इज इपिथिलियल. इपिथिलियलचा आपण एक पॉईंट काय बघितलं होतं, या सगळ्या पेशी एकमेकांना घट्ट चिटकलेल्या असतात. आहे इथे एकमेकांना चिटकलेल्या, वरती बघा चिटकलेल्या आहेत इथे पण, म्हणून याला आपण म्हणतो एपिथिलियल. ठीक आहे, हे कुठे असतात, कॉलिमेनार आतड्याच्या अन्नमार्गाच्या आतील स्तरात, आतड्यांमध्ये. आणि अन्नमार्गाचा जो पण आतला थर जो असतो हा कशाने बनलेला आहे, कॉलिमेनार इथे. ठीक आहे, यांची रचना बघा कसं आहे, खांबसारख्या हुबट पेशी, शोषणाचे कार्य, चालणाऱ्या ठिकाणी वरच्या भागात ह्या पेशीच्या घड्या असतात. जसं आपण गिळतो, अन्न गिळतो, तर हा जो पण आपला अन्न नलिका आहे तिथे हे फोल्डेड फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे, असं सरळ नसतात, जरा थोडे घडी पडलेली असतात. ओके, त्यांचं काम काय आहे कॉलिमेनारचं, पाचकरस स्त्रावणे, पोषक द्रव्यांचे शोषण करणे, कारण आतड्यात असतं ना हे, तर आतड्याचे काम काय आहे, पोषक द्रव्याचे शोषण करणे. आणि आतड्यात आणि आपल्या पोटात काय असतं, पाचक्रस, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स तयार होत असतात, हे पण काम कोण करतं, हे करतात कॉलिमेनार एपिथिलियल. ओके, नेक्स्ट आता रोमक. रोमक म्हणजेच काय आहे, सिलिएटेड इपिथिलियल. सेम जसं आपण आता कॉलिमेनार इपिथिलियल बघितलं, सेम तसंच आहे, फक्त यांना वरती काय असतात, केसाळ रचना असते, छोटी सूक्ष्म केससारखी रचना असते, म्हणून याला आपण म्हणतो रोमक. ओके, ही कुठे असतात, श्वास मार्गाच्या आतील बाजूस. आपण जेव्हा श्वास घेतो बघा, आपल्या श्वासमध्ये सपोज काही धूळ वगैरे गेली, लगेच ते बाहेर फेकलं जातं का, कारण ही जी केसाळ रचना हे काय करते, त्याला परत बाहेर फेकते किंवा याला घट्ट पकडून ठेवते, आतमध्ये शरीरात जाऊ देत नाही. ठीक आहे, आता बघा पेशींची केसांसारखी रोमकी असतात. ओके, यांचं काम काय आहे, कार्य, श्लेष्मल द्रव्य व हवा पुढे ढकलून श्वासमार्ग मोकळा करणं, है ना, कारण केसाळ रचना असल्यामुळे जसंच तुम्ही श्वास घेतात तर हे पुढे ढकलते, जे पण धूळकण असेल त्याला खेचून घेते. आणि श्लेष्मल म्हणजेच काय, काहीतरी बघा चिकट काहीतरी सिक्रिट करत असते, म्हणून आपला गळा कायम कसा असतो, ओलसर असतो. ओके, पुढे आता टिश्यूचं नेक्स्ट टाईप जे आहे घनाभ्रूप अभिस्तर, क्युबॉइडल एपिथिलियल. ओके, याच्यात तुम्ही बघणार की हे पण बघा क्यूब लाईक, ठीक आहे, अशी रचना आहे, म्हणून याला आपण म्हणतो क्युबॉइडल. हे कुठे मिळायला मिळेल तुम्हाला, वृक्कनलिका आणि लाळ ग्रंथी. वृक्कनलिका म्हणजेच काय, किडनीमध्ये हे तुम्हाला बघायला मिळणार. ठीक आहे, आणि कुठे अजून, लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथी किती प्रकारच्या आहेत हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार. ओके, त्याच्यानंतर इथे बघा यांचा आकार, घनाकृती पेशी आहेत. यांचं काम काय आहे, ठीक आहे, मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे आणि लाळ स्त्रावणे. ठीक आहे, वृक्कनलिका म्हणजेच काय, किडनी. किडनीमध्ये आपल्याला माहिती आहे की जे पण टाकाऊ पदार्थ रक्तातले टाकले जातात तिथे फिल्टर होतात. बऱ्याच टाकाऊबरोबर काय होतं, जे आपल्या शरीराला योग्य चांगले असणारे पदार्थ जे लागणारे ते पण त्यामध्ये निघून गेलेले असतात. पण काय करते मग ही जी आहे मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे, वृक्कनलिका काय करते म्हणजे ह्या पेशी काय करतात, जे उपयुक्त पदार्थ हे शोषून घेते. आणि लाळ स्त्रावणे, कारण लाळ ग्रंथीत असते तर हे लाळ तयार करते, क्युबॉइडल. ओके, तर हे जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर लक्षात ठेवा, अभिस्तर ऊती ह्या सरळ ऊती आहे. येस, सिम्पल
टिश्यूज आहे, कारण एकच प्रकारच्या पेशींपासून त्या बनलेल्या एकच प्रकारचा ग्रुप असतो पेशींचा म्हणून. ओके, आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू संयोजी ऊती. शरीराच्या वेगवेगळे भाग एकमेकांना जोडणाऱ्या ऊती म्हणजे संयोजी ऊती. कनेक्ट करते, ती जोडते, म्हणून याला आपण म्हणतो ज्या ऊती एक जोडते शरीराच्या एक भागाला दुसऱ्या भागाशी, त्या ऊतींना आपण काय म्हणतो? कनेक्टिव्ह ऊती. या ऊतीतील पेशींची रचना सैलसर असून त्यांच्यातील मोकळ्या जागेत आधारक असते. हे आधारक घनरूप, जेलीस दृश्य किंवा पाण्यासारखे द्रवरूप असते. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आपण अगोदर अभिस्तर ऊती बघितली. अभिस्तर ऊतीमध्ये पेशी कशा होत्या? एकमेकांना घट्ट चिटकलेल्या होत्या. पण संयोजी ऊतीमध्ये पेशी ह्या एकमेकांना घट्ट चिटकलेल्या नसतात. दोन पेशीमध्ये काय असतो आहे? अंतर राहत आहे. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो इंटरसेल्युलर स्पेस. ठीक आहे, अंतर राहतो आणि या दोन पेशींमध्ये जो अंतर असतो त्यात काय भरलेलं असतं? आधारक, सपोर्ट. याला सायन्समध्ये आपण काय म्हणतो? मॅट्रिक्स. काय म्हणतो? मॅट्रिक्स. तर हे मॅट्रिक्स काय पण असू शकतो, द्रव स्वरूपात, जेली लाईक किंवा सॉलिड स्थायी स्वरूपातला मॅट्रिक्स हा असतो. डिपेंड की हे ऊती कोणत्या प्रकारची आहे आपण पुढे बघणार. तर कनेक्टिव्ह टिश्यू कळालं तुम्हाला? ओके, तर आता कनेक्टिव्ह टिश्यूचं म्हणजे बघा संयोजी ऊतीचे प्रकार आपण बघणार आहोत. ओके, आता इथे बघणार तुम्ही संयोजी ऊतीचे प्रकार. रक्त. पहिला प्रकार आपण बघतो आहे रक्त. आकृती बघा. ब्लड सेल्स बघा. ऊती हे आपण बघितलं तर रक्त हे कोणत्या प्रकारची ऊती आहे? कॉम्प्लेक्स, जटिल ऊती आहे, कारण रक्तामध्ये वेगवेगळ्या पेशींचा समूह असतो. RBC, WBC, प्लेटलेट्स यांचा समूह आहे रक्त, याच्याने म्हणतो, म्हणून कॉम्प्लेक्स. कुठे आढळतात? बंदिस्त रक्ताभिसरण संस्था है ना, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम. कारण रक्त आपला असं मोकळा वाहत नाही. आपला रक्त कुठे वाहतो? रक्तवाहिन्यांमध्ये, आर्टरीज, वेन्स याच्यामध्ये वाहतो ना, म्हणून याला आपण म्हणतो बंदिस्त रक्तभिसरण संस्था. इथे आपल्याला रक्त बघायला मिळेल. स्वरूप कसं असतो ब्लडचं? रक्तद्रवात लोहित कणिक, रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका व रक्तबिंबिका तसेच द्रवरूप आधारक है ना. सेल्स मी सांगितले 3 टाईप्स ऑफ RBC, WBC आणि रक्तबिंबिका म्हणजेच काय? प्लेटलेट्स असतात. आणि यांच्यात आपण बघितलं होतं ना, पेशींमध्ये अंतर असतो. यस, तर यांच्या तिघं पेशींमध्ये अंतर असतो आणि याच्या दरम्यान काय असतो? मग द्रवरूप आधारक असतो. म्हणून आपलं ब्लड कसं आहे? पातळ आहे. ओके, कार्य काय आहे ब्लडचं? ऑक्सिजन, पोषक द्रव्य, संप्रेरक व उत्सर्जित पदार्थाचे वहन करणे. तर रक्ताचे कार्य हे आहेत. ओके, आता नेक्स्ट आपण जाणार नेक्स्टकडे, ऊतीकडे. कनेक्टिव्ह टिश्यूचे नेक्स्ट लसिका, लिम्फ. ओके, हे काय आहे बघा? लिम्फची आकृती बघा. स्पेस दिसते तुम्हाला, मध्ये गॅप दिसत आहे ना, हे बघा छोटे बारीक व्हाईट कलरचं. हे म्हणजेच काय? पेशींमध्ये ग्रुप ऑफ जो सेल्स आहे ह्या ग्रुपमध्ये काय थोडं अंतर आहे. ओके, शरीरातील पेशींच्या सभोवताली कुठे बघायला मिळते? हे पेशींच्या सभोवताली, लिम्फ. आता याचं काम काय आहे? रक्त शिकातून पाझरणारा द्रव यात श्वेत रक्तकणिका व द्रवरूप आधारक असते. तर बघा, आपल्या रक्त मी सांगितलं रक्तवाहिन्या असतात. ठीक आहे, रक्तवाहिन्यांमधनं रक्त वाहत असतो, पण या रक्तवाहिन्यांमधनं काही द्रव बाहेर पडत असतो खूप मोठ्या प्रमाणात. जसं आपला मटका कसा, मटक्यात पाणी भरल्यावर पाझरत असतं, बारीक आळू बाहेर थोडं पाणी पडत असतं, तशा पद्धतीने आपल्या रक्तवाहिन्यांमधनं काही द्रव बाहेर पडतो, त्यालाच आपण म्हणतो लिम्फ. पण याच्यात जास्त करून काय राहत आहे? व्हाईट WBC, व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स. RBCs नसतात. ठीक आहे, व द्रवरूप आधारक, लिक्विड आधारक सपोर्ट असतो. मॅट्रिक्स कसा असतो याचा? लिक्विड फॉर्ममध्ये. ओके, यांचं काम काय आहे? रोगांच्या संक्रमणापासून शरीराचे संरक्षण करणेच राहणार आहे, कारण याच्यामध्ये काय आहे? WBC. आणि WBC आपल्याला माहिती आहे पेशी काय आहे? संरक्षित रक्त पेशी. ओके, लसिका कळलं तुम्हाला? ओके, नेक्स्ट विरल ऊती, एरिओलार टिश्यू. कुठे असते ही? त्वचा व स्नायूच्या दरम्यान आणि रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला. म्हणजे बघा, आपल्या शरीरालाच पण बघा त्वचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आपले स्नायू म्हणजे मांस ज्याला तुम्ही म्हणतात स्नायू आहे, आणि मग काय येतात? रक्तवाहिन्या. हे सगळ्या दरम्यान जे भरलेला भाग आहे ते कोणते आहे? विरल ऊती. विविध प्रकारच्या सेल्सर पेशी, जेलीसारखे आधारक, लवचिक
तंतू है ना, जेलीसारखे. त्यांचा आधारक कसा आहे, जेलीसारखा. ओके, लवचिक असतात हे. आपण आपला हात वगैरे असे पकडू शकतो. यस. काम काय त्यांचं, आंतरेंद्रियांना आधार देणे. जे पण आतमध्ये अवयव आहे, इंद्रिय आहे, यांना आधार देणे. ओके, नेक्स्ट आता चरबीयुक्त ऊती, ॲडिपोज टिश्यू. त्वचेखाली व अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला. कुठे आढळते ही, त्वचेखाली व अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला. मेदपिंडाने भरलेली पेशी, जेलीसारखा आधारक. आणि ह्या जे आपण पेशींचा समूह असतो ह्या ऊतीमध्ये, ह्याच्यामध्ये काय भरलेलं असतं, मेद. काय भरलेलं असतो, मेद. आणि जो पण दोन पेशींच्या दरम्यान जो भाग असतो हा कसा असतो, जेलीसारखा. ठीक आहे. काय काम आहे चरबीयुक्त युतीचा, उष्णतारोधन, ऊर्जा पुरवणे, स्निग्ध पदार्थांना साठवून ठेवणे है ना. स्निग्ध पदार्थांना साठवून ठेवणे. ज्यावेळेस आपण खूप फॅट्स घेतो, फॅटी फूड घेतो, तर आपला वेट गेन होतो की नाही, जाड होतं. ते जाड होतं म्हणजे एक्झॅक्टली आपण जे एक्सेस ऑफ जे वापरला गेला आहे तो वेगळा, पण एक्स्ट्रा जो फॅट आहे हा कुठे जाऊन स्टोअर होतो, चरबीयुक्त ऊतीमध्ये, यातल्या पेशींमध्ये. ठीक आहे. आणि म्हणून, आणि उष्णतारोधन म्हणजेच काय, यांना उष्णता लागत नाही, म्हणून म्हणतात ना जाड्या जे माणसं असतात यांना थंडी वाजत नाही. का, कारण यांच्यामध्ये कोणत्या ऊती जास्त असतात, चरबी युक्त. ओके, पुढे आता कास्ती म्हणजे, आणि त्यालाच अजून आपण काय म्हणतो, कुर्च, कार्टिलेज. ठीक आहे. बघा, नाक आहे, तुमचं कान आहे है ना, याला तुम्ही पकडा, हलवू शकतात तुम्ही, कानला असे मोकळेपणाने हलवू शकतात. किंवा आपलं स्वरयंत्र, व्होकल कोर्ड्स, आपण जी आता मी बोलते आहे, तर हे बोलते आहे का, कारण की हे आवाज का निघतोय, कारण माझ्या गळ्याच्या तिथे एक व्होकल कोड आहे, स्वरयंत्र आहे, तो कधी लवचिक आहे, म्हणूनच हे साऊंड, हे व्हॉइस जे सगळं येत आहे ना, कधी ते लवचिक नसतं, कठीण असतं, तर आपण अशा पद्धतीने मोकळे बोलू शकलो नसतं, स्वर नसतात. तर हे कार्टिलेज इथे असतात, नाक, कान आणि स्वरयंत्र, श्वास नलिका. पेशी व तंतुमय लवचिक जेलीसारखा आधारक कुठे असतात, काय काम आहे यांचं, हाडांच्या पृष्ठभाग गुळगुळीत करणे, अवयवांना आकार व आधार देणे. ओके, आता नेक्स्ट हाडे, बोन्स. बोन्स जे पण आपले हाडे आहेत, ही कोणती ऊती आहे, कनेक्टिव्ह टिश्यू, संयोजी ऊती आहे हाडे पण. ठीक आहे. संपूर्ण शरीरभर विशिष्ट रचनेमध्ये, कुठे आहे आपलं पूर्ण शरीर, याच्याचमुळे एक विशिष्ट रचना आली आहे ना. ओके, अस्ती कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेल्या घनरूप आधारक व त्यांच्यात ऑस्टिओसाइट्स नावाच्या अस्थिपेशी नावाच्या रुतलेल्या पेशी. तर हा इथे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं काय आहे, जे पण आपले बोन्स आहे हे काय आहे, कनेक्टिव्ह टिश्यू, संयोजी ऊती. या ऊतीमध्ये जो पण याचा आधारक जो आहे हे काय आहे, कॅल्शियम आणि फॉस्फेट. आणि या कॅल्शियम आणि फॉस्फेटमध्ये जे आपले पेशी आहेत, ह्या कोणत्या पेशी त्याच्यामध्ये रुतलेल्या आहेत, तर ते आहे ऑस्टिओसाइट्स. खूप महत्त्वाचा आहे हा पॉईंट, लक्षात ठेवणार तुम्ही. ठीक आहे, ऑस्टिओसाइट्स. आणि आधारक काय आहे, कॅल्शियम आणि फॉस्फेट. ओके, आणि हाडं आहे म्हणूनच आपल्याला एक प्रकारची रचना उपलब्ध झाली आहे ना, शरीराला एक प्रकारचा आकार आहे. येस. ओके, आता नेक्स्ट आपल्याला जायचं आहे, लास्ट जे आहे स्नायू रज्जू, टेंडन्स आणि अस्थिबंध, लिगामेंट्स. ठीक आहे, टेंडन्स आणि लिगामेंट्स सांध्याच्या ठिकाणी कुठे असतात, हे आपले जे पण जॉईंट्स आहेत त्या भागात. ठीक आहे. स्नायुरज्जू तंतुमय, मजबूत व कमी लवचिक. अस्थिबंध अतिशय लवचिक आणि मजबूत. अस्थिबंध म्हणजेच काय आहे, दोन हाडांना जोडणारे जे असतात याला आपण म्हणतो लिगामेंट्स. ठीक आहे, दोन हाडं आहेत यांना जोडणारे जे आहेत याला आपण म्हणतो लिगामेंट्स. आणि हाड आणि मसल्स, स्नायूंना जोडणारा जो भाग आहे याला आपण म्हणतो टेंडन्स. ओके, तर जास्त स्नायुरज्जू जे असतात, जे हाड आणि स्नायूंना जोडते, हे कमी मजबूत आणि कमी लवचिक असतात. पण दोन हाडांना जोडणारे जे असतात हे कसे असतात, अतिशय जास्त लवचिक असतात. लिगामेंट्स हे जास्त लवचिक असतात. ओके, तर स्नायूंची हाडांशी जोडणे, अस्थिबंध दोन हाडांना जोडणे ऑलरेडी इथे आहे. ओके, आता नेक्स्ट पॉईंटकडे येणार. इथे बघा,
स्थूल व्यक्तीपेक्षा बारीक व्यक्तींना थंडी अधिक का वाजते? ऑलरेडी मी डिस्कस केलं तुमच्याशी. हाडे का दुमडता येत नाही का? कारण याचा जो आधारक आहे हे कशाने बनले? कॅल्शियम आणि फॉस्फेट सॉलिड आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट टिश्यूज आपल्याला बघायचे आहे. मस्क्युलर टिश्यू, स्नायू ऊती. बघा 2 प्रकार आपले झाले आहे. अभिस्तर झाला आहे आणि दुसरं संयोजी ऊती झाली. तिसरा प्रकार आहे स्नायू ऊती, मस्क्युलर टिश्यू. ओके. आता बघा हे काही इथे बघणार, तुमचा हात कोपऱ्यातून वळवा. दंडाच्या वरील व खालील स्नायूंचे निरीक्षण करा. हात सरळ करून पुन्हा त्या स्नायूंचे निरीक्षण करा. हीच कृती पाय गुडघ्यातून वाकून करा. तुम्हाला मसल्स तुमचे बघायला भेटतील. पण बघा, आणि हे काय होतं, जे पण आपले मसल्स असतात ना, काय म्हणतात स्नायू, हे कॉन्ट्रॅक्ट पण होतात, रिलॅक्स पण होतात. त्यामुळेच ही अशी हालचाल होत असते. बघा, हे आकुंचन शिथिलीकरण ज्यामुळे होते त्या विशिष्ट प्रकारच्या संकोचीय प्रथिनांपासून स्नायुतंतू व स्नायू ऊती बनतात. स्नायू ऊती ह्या स्नायू तंतूच्या लांबट पेशीपासून बनलेल्या असतात. या पेशीतील संकोची प्रथिनांच्या आकुंचन व शिथिलीकरणामुळे स्नायूंची हालचाल होते. राईट. बघा, जे पण आपले मसल्स असतात, स्नायू असतात, याच्यामध्ये एक प्रोटीन असतो. त्या प्रोटीनला आपण म्हणतो आकुंचन किंवा संकोची प्रथिन. ठीक आहे. किंवा त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. काय म्हटलं जातं त्याला? कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. ठीक आहे. आणि ज्या पण आपल्या पेशी आहेत, स्नायू जे बनत आहे, यातल्या ज्या पेशी आहेत ते कशा असतात? तंतुमय आणि लांबट. तर इथे आपल्याला बघा 3 स्नायू ऊतीचे प्रकार आपण बघणार आहोत. ओके. तर पहिलं स्ट्रायटेड मसल्स, पट्टकी स्नायू. दुसरं अपट्टकी स्नायू, नॉन स्ट्रायटेड मसल्स. आणि हृदय स्नायू, कार्डियक मसल्स. ओके. तर पहिलं आपण बघणार, ही आकृती बघा कसे दिसते आहे तुम्हाला. न्यूक्लियस बरेच दिसत आहेत ना. हे जांभळे रंगाचे हे काय आहे? या डायग्राममध्ये जे जांभळ्या रंगाचं दिसतंय हे काय आहे? न्यूक्लियस, केंद्रक. अनेक केंद्रक दिसत आहेत, म्हणून हे जे मसल्स आहे हे कसे आहेत? एक तर लांबट आहेत, येस. दंडगोलाकार, सिलेंड्रिकल ज्याला आपण म्हणतो, हे आहे. अशाखीय व बहुकेंद्रकीय पेशी. अशाखीय म्हणजेच काय? यांना एक पण असं ब्रांच गेलं आहे का? नाही गेलं आहे. आणि बहुकेंद्रकी कारण खूप सारे न्यूक्लियस आहे. स्ट्रायटेड मसल्स. ओके. आता पुढचं नॉन स्ट्रायटेड मसल्स, अपट्टकी स्नायू, 2 टोकांनी निमुळत्या लहान अशाखीय व एक केंद्रकी पेशी. यस, एकच केंद्रक. आणि हे कशा आहेत बघा? स्पिंडल शेप. कशा आहेत हे? स्पिंडल. खालून निमुळती आहे, वरती पण अशाच असतं. तर याला आपण म्हणतो निमुळत्या. तर याला ह्या प्रकारचा, त्याचा डोळा कसा असतो? स्पिंडल शेप म्हणू शकतो. ठीक आहे. कार्डियक मसल्स, हृदयाचे स्नायू, दंडगोलाकार, येस सिलेंड्रिकल आहे, दंडगोलाकार. शाखीय दिसत आहेत, ब्रांच आहेत, है ना. हे बघा, मी इथे परत तुम्हाला डायग्राम सांगते. ओके. इथे आपण कलर चेंज करूयात. शाखा आहे, हे बघा, ब्रांच आहेत, येस, है ना. शाखा झाली आहेत म्हणून हे काय आहे? शाखीय. एककेंद्री, बघा एवढ्या याच्यात एकच केंद्रक आहे, येस, एवढं एकच केंद्रक आहे म्हणून एकक केंद्री. दंडगोलाकार, लांबट आहे, सिलेंड्रिकल. ओके. ठीक आहे. तर हे बघा दंडगोलाकार हे आहे. ठीक आहे. हे पण दंडगोलाकार आहे, स्ट्रायटेड आणि कार्डियक मसल्स. अपट्टकी हे कसे आहेत? निमुळते, स्पिंडल शेप. त्याला काय म्हटलं जातं? स्पिंडल शेप. ओके. पुढे आता स्ट्रायटेड मसल्स, पेशी कशा असतात? याच्या पेशी लांबट, दंडगोलाकार, अशाखीय. हे झालं आपलं. स्वरूप कसं आहे याचं? आता या स्नायूंवर गडद व फिक्के पट्टे असतात. ओके. हाडांना जोडलेले असल्याने यांना कंकाल स्नायू म्हणतात. या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते म्हणून यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात. व्हेरी गुड. स्ट्रायटेड मसल्स जे आहेत आता जे आपण बघत आहे ऊती, ठीक आहे. ओके. परत डायग्रामकडे येणार. गडद पट्टे असे दिसते तुम्हाला, फिक्के पट्टे, कुठे गडद आहे तर कुठे फिक्के, येस. आणि हे जे स्नायू आहेत आपले मसल्स आहेत हे डायरेक्ट आपल्या बोन्सला जोडलेले असतात म्हणून याला आपण म्हणतो स्केलेटल मसल, कंकाल ऊती. काय म्हटलं जातं याला? कंकाल ऊती. ओके. पुढे आता, आणि ह्या ज्या आहेत आपल्या इच्छेनुसार हालचाल करतात म्हणून याला आपण म्हणतो ऐच्छिक स्नायू, व्हॉलेंटरी मसल्स, है ना. तुम्हाला हात हलवायचा आहे तर तुम्ही करणार, तुम्हाला चालायचं आहे, तुमची इच्छा आहे, है ना, तुम्हाला वाटलं बसायचं तुम्ही बसणार. तर हे जे मसल्स आहे आपल्या इच्छावरनं कार्य करतात म्हणून याला आपण म्हणतो ऐच्छिक
स्नायू, ठीक आहे. आणि हे कोणाला जोडलेले असतात? बोन्सला. ओके, म्हणून याला कंकाल पण म्हणतो, मसल्स. आता नॉन स्ट्रायटेड स्वरूप गडद व फिक्कटपट्टी नसतात, ठीक आहे, हाडांना जोडलेली नसतात. या स्नायूच्या हालचालीवर आपले नियंत्रण नसते, म्हणून यांना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात. ओके, बघा हे कुठे असतात? जे पण आपल्या अन्ननालिका आहे, श्वासनलिका आहे, आपल्या शरीरातले अवयव ग्रंथी वगैरे आहेत, तिथे हे आपल्याला मसल्स बघायला मिळतात. तर यांची आपल्या इच्छेवर हे काम करत नाही, म्हणून याला आपण म्हणतो इनव्हॉलेंटरी, अनैच्छिक स्नायू. ओके, कुठे असतात हे बघा? अन्ननलिका, रक्तवाहिन्यांमध्ये असतात. ओके, आता नेक्स्ट कार्डियक मसल्स, हृदयाचे जे स्नायू आहे, हे स्नायूंवर गडद व फिक्के पट्टे असतात. हृदयात या स्नायूंची बनलेले असतात. हृदय या स्नायूंच्या हालचालीवर आपले नियंत्रण नसते. आपला जो पण हृदय आपल्याला विचारून तो चालतो का? झोपा, उठा, अभ्यास करा, ठीक आहे, काही तुम्ही टी व्ही बघत असाल तरी तो त्याचं काम सुरू आहे ना, धक धक. तर हे जे आहे का? कारण हे स्नायू कॉन्ट्रॅक्ट होत आहे, रिलॅक्स होत आहे. तर हे पण काय? इनव्हॉलेंटरी, अनैच्छिक, ठीक आहे. लयबद्ध पद्धतीने आकुंचन व शिथिल होत असतात. मी सांगितलं लब डब. तर हे काय म्हणतात? लयबद्ध पद्धतीने. ओके, तर हे झालं तुमचं याचे स्वरूप. आता पुढे काय काम कार्य आहे? हातपाय हलवणे, धावणे, बोलणे ह्या हालचाली घडून आणणारे स्नायू, म्हणून याला आपण ऐच्छिक म्हणतो ना. हे सगळे आपल्या इच्छावर चालतात. पापण्यांची हुगड झाप, पचनमार्गातून अन्नाचा प्रवास, रक्तवाहिन्यांचे आकुंचन शिथिलीकरण घडणारे स्नायू, म्हणून याला आपण इनव्हॉलेंटरी म्हणतो, कारण या सगळ्या क्रियांवर आपलं नियंत्रण नसतं. हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडून आणणे, हृदयाची स्नायू. ओके, आता पुढे नर्वस टिश्यू, चौथा प्रकार आहे, शेवटचा प्रकार आहे हा नर्वस टिश्यू. ओके, गाणे ऐकून गायकाचे नाव ओळखणे, वासावरून स्वयंपाकघरात बनणारा पदार्थ ओळखणे, अशी कामेही तुम्ही नेहमीच करत असाल. यासाठी आपल्याला कोण मदत करतं? हे सगळं कसं काय समजतं आपल्याला? तर हे समजतं आपल्या चेताउतीमुळे, नर्वस टिश्यूमुळे. स्पर्श, ध्वनी, वास, रंग या इतर काही उद्दीपनांना प्रतिसाद देणे शरीरातील चेताउतीमुळे शक्य होतो, ठीक आहे. उद्दीपित होणे व ते उद्दीपन वेगाने शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेणे यासाठी चेताउतीच्या पेशी विशिष्ट प्रकारे बनलेल्या आहेत, है ना. लांबट, जसं आपण जेव्हा पेशीचे एक आकार बघितले होतं, पेशींचे आकार त्यांना जो कार्य दिले त्यानुसार त्यांचा आकार आहे. तर ह्या ज्या पण पेशी आहेत ज्या नर्वस चेताउती बनवतात, तर ह्या कशा आहेत? लांबट आहेत. त्यांचा आकार कसा आहे आपण पुढे बघणार आहेत, बघा. ओके, आता इथे बघणार तुम्ही. आता प्रत्येक पेशिका हा मुख्य भाग असतो. हा जो भाग आहे पेशिका, याला आपण जो भाग दिसतो येलोइश, याला काय म्हटलं जातं? पेशिका, ठीक आहे, सायटॉन, ठीक आहे. त्यामध्ये केंद्रक व पेशीद्रव्य असतं. हे केंद्रक दिसतंय गोल, येस. तर पेशिकामध्ये काय आहे? केंद्रक, आणि हे पिवळं जो दिसतंय ते काय आहे? पेशीद्रव्य. पेशिकायातून अनेक आखूड तंतू निघालेले असतात, त्यास वृक्षिका म्हणतात. बघा, या पेशिकांमधनं हे झाडं फांद्यांसारखी रचना दिसते तुम्हाला, यांना आपण काय म्हणतो? वृक्षिका, डेंड्रायटिस. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? डेंड्रायटिस. ओके, वृक्षिका म्हणतात. एक तंतू मात्र खूप लांब असतो, त्याला अक्षतंतू म्हणतात. आणि एक जो तंतू आहे बघा खालच्या बाजूला, याला आपण म्हणतो अक्षतंतू, एक्झॉन. काय म्हटलं जातं याला? एक्झॉन. ओके, अक्षतंतू म्हणतात. एका चेतापेशीची लांबी 1 मीटरपर्यंत असू शकते. अनेक चेतातंतू संयोजी ऊतीद्वारे जोडली जातात. हे जे पण तंतू आहे ही काय होतात? संयोजी ऊतीद्वारे काय होतात? एकमेकांना जोडली जातात. ओके, जोडली जाऊन चेता बनते आणि ते सगळे एकमेकांना जोडून काय बनत असते? एक नर्व बनते. मेंदू, मेरुरज्जू व शरीरभर पसरलेल्या चेतांचे जाळे या ठिकाणी चेताउती आढळतात. म्हणजे आपलं जे पण मेंदू आहे, ब्रेन आहे, ठीक आहे. मेरुरज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड. आपल्या पूर्ण शरीरात हे चेतांचे जाळे
आहेत. म्हणून बघा तुम्हाला शरीरात कुठे पण चटका लागला तुम्हाला लगेच कळतं. येस, ठीक आहे. फक्त का, कारण तिथे काय आहे, आपल्या चेताऊती आहे. चेताऊती व स्नायूऊती यांच्या कार्यात्मक संयोगामुळे बहुसंख्य प्राण्यांमध्ये चेतनेस प्रतिसाद देण्याची क्रिया घडते. ओके, तर हे लक्षात आलं. तर बघा, दिस इज, यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये न्यूरॉन. काय म्हणतो याला आपण? न्यूरॉन. ठीक आहे. तर केंद्र कुठे असतो? पेशिका. हे अक्षतंतू आहे आणि हे जे वृक्षाकार आहे याला आपण म्हणतो डेंड्राइटिक. आणि याची लांबी केवढी असते? 1 मीटर. किती लांबी असते? 1 मीटर. आणि बघा, जी पण चेतना असते, इम्पल्स जे असतात है ना, तेव्हा काय होतात, हे जे पण वृक्षाकार भाग आहेत ना, तर दुसरा जो पण चेता असणार न्यूरॉन असेल याला जोडलेला असतो. तर हे इथे इम्पल्स या पद्धतीने मग काय होतं ते, हे बघा खाली जे आहेत, दिस इज एक्झॉन. ठीक आहे. परत अजून एक खाली अशा पद्धतीची रचना असेल, तर इथून एक ह्या ज्याच्याकडून खाली दुसऱ्याकडे अशा पद्धतीने चेतना जे असतात यांचा काय होतो, प्रवास होत असतो. ओके, आता पुढे वनस्पती ऊती. ओके, प्लांट टिश्यू. आता जसं आपण बघितलं वनस्पती आणि प्राणी ऊती फरक आहे है ना. वनस्पती एकाच ठिकाणी असतात, त्याच्यामुळे यांच्या ऊती बहुतेक कशा असतात, आधारक, सपोर्टिव्ह असतात. ओके, तर आपण इथे बघणार आता. ओके, वनस्पती ऊती ज्या आहेत, जसं आपण स्टार्टिंगला बघितलं होतं, वनस्पतीची ठराविक ठिकाणी काय होते, वाढ होते. कुठे वाढ होते ठराविक? जिथे कोणत्या आहेत, विभाजी ऊती आहेत. कोणत्या ऊती आहे? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. वनस्पतीच्या ठराविक भागात असणाऱ्या विभाजी ऊतीमुळे त्या भागातच वाढ सुरू असते. या ऊतीच्या पेशी ठळक, केंद्रक, दाट जीवद्रव्य व भोवती पातळ पेशीभित्तिका असून त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात. या पेशीमध्ये बहुधा रिक्तिका नसतात. का? कारण त्यांचं स्टोरेजचं कामच नाही आहे. रिक्तिकाचं काम काय आहे? स्टोअर करून ठेवायचं, साठवून ठेवायचं. पण विभाजी पेशींचं ते काम नाही आहे ना, त्यांचं फक्त विभाजन, वाढ करायची आहे, त्यांच्यामुळे म्हणून रिक्तिका नसतात. या पेशी अतिशय क्रियाशील असतात, व्हेरी ॲक्टिव्ह. हे ॲक्टिव्ह असतात म्हणूनच वनस्पतीची वाढ होत असते ना. ठीक आहे. वनस्पतीची वाढ करणे हे विभाजी ऊतीचे महत्त्वाचे कार्य आहे. विभाजी ऊती कोणत्या भागात आहे त्यानुसार तिचे पुढील प्रमाणे 3 प्रकार पडतात. ओके, तर आता विभाजी ऊतीचे आपण प्रकार बघत आहोत. ओके, तर हा जो भाग आहे टॉपवर याला आपण म्हणतो प्ररोह विभाजी ऊती. मूळ व खोडांच्या टोकाशी असते. ठीक आहे. मूळ व खोडांची लांबी वाढवणे म्हणून त्या भागाची काय होते, मग लांबी वाढते. दुसरं, आंतरीय विभाजी ऊती. आंतरीय म्हणजे आतमध्ये, दाखवते डायग्राममध्ये आतमधलं. पानांच्या, देठाच्या व फांद्याच्या तळाशी हे काय असतात, आंतरीय विभाजी ऊती असतात. आणि बघा, देठाशी फांद्याजवळ असतात म्हणून फांद्या हे पण काय होतात, लांब किंवा यांची वाढ होत असते. फांद्याची वाढ करणे, पाने व फुलांची निर्मिती करणे, आंतरीय विभाजी ऊती काम आहे. पार्श्व विभाजी ऊती साईडला, मूळ व खोडांच्या पार्श्व भागात. मूळ व खोडांचा घेर व रुंदी वाढवणे, बाहेरच्या बाजूला. म्हणून जी पण आपली वनस्पती आहे, स्टार्टिंगला बघा सुरूला ती एकदम अशी खूप बारीक असणार याची काडी, पण कालांतराने ती लांब जाड होत जाते. तर का? कारण साईडमध्ये कोणत्या ऊती असतात, पार्श्व विभाजी ऊती जे काय करतात, यांचं ब्रॉडनेस आणतात, जाड त्यांना करत जाते. ओके, तर हे बघा इथे एक पॉईंट असं लक्षात ठेवा. 1 मिनिट, जर आपण कलर चेंज करूयात. ओके, आता ही वनस्पती आहे. ठीक आहे. वनस्पतीच्या अशी रुंदी वाढवणे हे कोणाचं, पार्श्व विभाजी. यांची उंची वाढवणे वनस्पतीची प्ररोह विभाजी ऊतीचं काम आहे. आणि जे पण फांद्या आहे, पानं आहेत, हे बनवण्याचं काम कोणतं आहे, आंतरीय विभाजी ऊती. क्लिअर? ओके, आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात आपण. हा डायग्राम बेस क्वेश्चन येऊ शकतो बरं का, ह्याच्यावर की इथे कोणती ऊती आहे सांगा. सो व्हेरी इम्पॉर्टंट, डायग्राम पण करून ठेवा. आता वनस्पती पेशीच्या 2 प्रकार आपण बघितलं. एक बघितलं आपण मेरिस्टेमेट विभाजी, आणि दुसरं आता आहे स्थायू ऊती. स्थायी ऊती, परमनंट टिश्यू. विभाजी ऊतीच्या पेशी विभाजनाने तयार झालेल्या नवीन पेशी पूर्ण वाढीनंतर ठराविक ठिकाणी एखादे विशिष्ट कार्य करू लागतात आणि त्यावेळी त्यांची विभाजन क्षमता संपते. म्हणजेच विभाजी ऊतीचे कालांतराने काय होते, रूपांतर परमनंट, स्थायी ऊतीमध्ये होतं. अशा प्रकारे कायमस्वरूपी आकार, आकृती व कार्य धारण करणाऱ्या प्रक्रियेस
विभाजन डिफरन्सिएशन म्हणतात व अशा विभेदित पेशींपासून स्थायी ऊती बनतात है ना. मग त्यांना एक आकार प्राप्त होऊन जातो किंवा आता ते एकच कार्य करणार आहे म्हणून त्याला आपण म्हणतो डिफरन्सिएशन. म्हणजे पाणी वाहून न्यायचं आहे, वनस्पतीचं पाण्याचे वहन करायचे आहे तर तेवढंच ती काम करणार आहे म्हणून विभादी आपण याला म्हणतो. त्यांना एक प्रकारचाच आकार पाणी वाहून नेणाऱ्या ज्या आपण पेशी ऊती असणार ह्या कशा असणार आहे इथे लांबट, म्हणजे एक त्यांना आकार प्राप्त झाला, यांचं कार्य फिक्स झालं की त्यांना फक्त काय करायचं आहे, पाणी न्यायचं आहे है ना. ते हे त्यांना भेटलं म्हणून याला आपण म्हणतो विभेदन डिफरन्सिएशन. ओके. आता पुढे विभेदित पेशींपासून स्थायी ऊती बनतात. स्थायी ऊती या सरळ स्थायी ऊती व जटिल स्थायी ऊती अशा 2 प्रकारच्या असतात. ठीक आहे. परमनंट ज्या टिश्यू आहेत स्थायी ऊती याचे पण आपण 2 प्रकार बघतो, एक सिंपल आणि एक कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. तर पहिले आपल्याला बघायचं आहे सिंपल परमनंट टिश्यू. ओके. तर सिंपल परमनंट म्हणजेच काय, एकाच प्रकारच्या पेशींनी बनतात, त्यांच्या कार्यानुसार त्यांचे पुढील प्रकार आहेत. सिंपल म्हणजेच काय, ह्या ज्या ऊती आहेत एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात. तर पहिलं पृष्ठभागीय ऊती, पहिला प्रकार सिंपल परमनंटचा पहिला प्रकार एपिडर्मिस, पृष्ठभागीय. ठीक आहे. यात तुम्हाला डायरेक्ट इथे यायचं आहे ह्या पॉईंटला. वनस्पतीचा संपूर्ण पृष्ठभाग हा पेशीच्या एकाच थराने बनलेला असतो. ह्या थराला अपित्वचा म्हणतात, एपिडर्मिस म्हणतात. अपित्वचेतील पेशी सपाट असून त्यांच्यात आंतरपेशीय पोकळ्या नसल्याने एक सलग थर तयार होतो, कारण सगळ्या पेशी एकमेकांना घट्ट चिटकलेल्या असतात. याच्यामध्ये खोड व पाण्याच्या अपित्वचेवर क्युटिकल हा मेनचट थर असल्याने त्यांच्या खालील भागातील पाणी राखून ठेवले जाते. मेनचट भाग असतो म्हणून बघा काही पानांवर पाणी पडलं तरी ते सरळ खाली निघून जातं. ओके. तर त्याला आपण म्हणतो क्युटिकल. तर जे वनस्पतीचं पान एक घ्या तुम्ही, तो जो बाहेरचा भाग दिसतो आपल्याला डोळ्याने तो कोणता आहे, एपिडर्मिस. ओके. आता पुढे सरळ स्थायी ऊतीचे प्रकार, टाईप ऑफ सिंपल परमनंट टिश्यू. ओके. तर ऊतीचे नाव पहिले आपण बघणार, मूल ऊती, स्थूल ऊती आणि दृढ ऊती. 3 प्रकार आहे सिंपलचे, मूल, स्थूल आणि दृढ. मूल ऊती बघा, आंतरपेशीय पोकळ्या कशा आहेत इथे आहेत 2 पेशीमध्ये अंतर आहे है ना. तर आंतरपेशीय पोकळ्या आहेत, रिक्तिका आहे ना, हरितलवके आहेत, पॅरेन्कायमा. ठीक आहे. पेशीचं स्वरूप पातळ पेशी भित्तिका, आंतरपेशीय पोकळ्या असलेल्या जिवंत पेशी. ह्या पेशी कशा आहेत, जिवंत पेशी आहेत पॅरेन्कायमामधल्या. आढळ, मूळ, खोड, पाने, फुले, फळे व बिया सर्व अवयवात काय मिळते तुम्हाला, मूल ऊती मिळते. आता स्थूल ऊती, कॉलेनकायमा है ना. पॅरेन्मंगा म्हणजे मूल ऊती, पॅरेंट सारखं लक्षात ठेवणार तुम्ही. स्थूल ऊती कॉलेनकायमा है ना. आता इथे बघा, लांबट पेशी, सेल्युलोज व पेक्टिनमुळे कोपऱ्याशी जाड झालेल्या पेशी भित्तिका, जिवंत पेशी. हे बघा असं लाल पॉइंटेड जो दिसतोय तुम्हाला, हे काय आहे, जाड झालेलं आहे ना. ठीक आहे. तर हे कशामुळे आहे, कारण इथे काय जमा झालेला आहे, सेल्युलोज आणि पेक्टिन. पेशी भित्तिकाचा घटक आहे ना, हा एखाद्या ठिकाणी असं जमा होऊन जातो म्हणून ही पेशी भित्तिका कशी असते, जाड असते. ही पण जिवंत पेशी आहे, रिक्तिका आहे, इथे पण साठवण्याचे काम करते. पानांचे देठ, खोड, फांद्या यांच्या तळाशी हे आढळतात. स्क्लेरेन्कायमा. ठीक आहे. आता इथे बघणार, दोन्ही टोकांना निमुळत्या तंतुमय व मृत पेशी. आत्ता 2 आपण जिवंत बघितला. स्क्लेरेन्कायमा हे काय आहे, मृत पेशी आहे. ठीक आहे. आणि यांची पेशी भित्तिका ही कशाने बनलेली आहे, लिग्निन युक्त. कसली आहे ही, लिग्निन. स्क्लेरेन्कायमामध्ये लक्षात ठेवणार, दृढ ऊतीची पेशी भित्तिका ही कशाने बनलेली असते, या पेशींची लिग्निन. ठीक आहे. आणि हे कुठे आढळते, खोड, पानांच्या शिरा, बियांचे कठीण कवच, नारळाचे बाह्य आवरण. कारण हे मृत पेशी आहेत. यस. ठीक आहे. त्याचं पण आपला नारळाचा बाह्य भाग आहे, जे पण आपल्या बियांचा बाह्य टरफळे असतात, हे सगळे काय आहे, त्या पेशी कोणते असतात, स्क्लेरेन्कायमा, दृढ पेशी. तर याच्यात काय असतं आहे, लिग्निन. ओके. आता यांची कार्य काय आहे, मोकळ्या जागा भरणे, आधार देणे, अन्न साठवणे. ओके. मोकळ्या जागा भरणे, कारण 2 याच्यात स्पेस होता ना पेशीमध्ये,
आधार देणे आणि अन्न साठवणे. ठीक आहे. आता अवयवना लवचिकता व आधार देणे आणि अवयवना टणकपणा व मजबूती देणे. स्क्लेरेन्कायमाचं काम काय आहे? दृढ ऊतीचं मृत पेशी असल्यामुळे ते काय होतात, वनस्पती किंवा जे पण अवयव असेल वनस्पतीच्या त्यांना काय करते, ती टणकपणा देते. म्हणून आपला नारळ कसा असतो, बिया कशा असतात, टणक. ओके. आता उपप्रकार बघायचे आहेत आपल्याला. कोणाचे उपप्रकार आहे? पॅरेन्कायमाचे. ओके. हरित ऊती आणि वायू ऊती. पानातील मूल ऊती प्रकाश संश्लेषण करतात. ठीक आहे. म्हणून याला आपण म्हणतो क्लोरेन्कायमा. म्हणून याला अजून काय म्हटलं जातं? क्लोरेन्कायमा. ठीक आहे. वायू ऊती जलीय वनस्पतींना खोड व पाणी यांना तरंगण्यास मदत करते. का? कारण लक्षात ठेवा यांच्यामध्ये काय असतं आहे, दोन पेशीमध्ये अंतर राहत आहे. म्हणून इथली जे पानं असणार हे काय म्हणतात, जसं कमळचं फूल आहे हे काय होतात, बुडत नाही. म्हणून याला आपण काय म्हणतो, एरेन्कायमा. काय म्हटलं जातं याला, ह्या ऊतींना एरेन्कायमा. ओके. पुढे आता जटिल स्थायी ऊतीचे प्रकार वनस्पतीचे. याला जटिल का म्हणतोय? कारण ह्या जो ऊती आहेत याच्यामध्ये एकाच प्रकारच्या पेशीपासून नाही बनलेल्या आहेत, विविध प्रकारच्या पेशींचा इथे समूह दिसेल. तर याचे दोन प्रकार आहेत, जलवाहिनी आणि रसवाहिनी. जलवाहिनी म्हणजेच काय की काय काम करत असणार आहे, जल वाहून नेणे वनस्पतीमध्ये. आणि रसवाहिनी म्हणजेच अन्न वहन करणे आणि त्याचं साठवणूक पण करणे. ठीक आहे. आता इथे आकृती बघणार तुम्ही. हे बघा, यांचं वहन करणे, साठवणे, म्हणून यांच्या आकृतीमध्ये तुम्हाला आकार कसा आहे, लांबट, ट्यूब लाईक. ओके. आता इथे बघणार वैशिष्ट्य काय आहे झायलमचे, जलवाहिनीचे. जाड भिंतीच्या मृत पेशीपासून बनलेल्या आहेत मृत पेशी. इथे रसवाहिनी फ्लोएम पेशीद्रव्य असलेल्या जिवंत पेशीपासून बनलेल्या आहेत. पॉईंट लक्षात ठेवणार. पेशीचे प्रकार. ऊती म्हणजेच काय, पेशींचं समूह. आता इथे कोणत्या कोणत्या पेशींचा समूह आहे बघा. वाहिनिका, वाहिन्या व तंतू हे काय, दोघं पण मृत आहे झायलममध्ये. ठीक आहे. आणि जलवाहिनी मूलऊती ही काय आहे, जिवंत पेशी आहे. एवढं एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे पेशींचे प्रकारमध्ये. ठीक आहे. ते म्हणजेच काय, वाहिनिका आणि वाहिन्या व तंतू काय आहे, मृत आहे. तिघं पण काय आहे, मृत. फ्लोएममध्ये कोणत्या कोणत्या पेशी बघायला मिळतात तुम्हाला? चाळणनलिका, सपेशी, रसवाहिनी, मूल ऊती ह्या काय आहे, जिवंत पेशी आहेत. आणि रसवाहिनी तंतू ही काय, मृत पेशी. हा पाठ करून ठेवणार तुम्ही. ठीक आहे. इथे मृत पेशी जास्त आहे झायलममध्ये, जिवंत पेशी कमी आहे. इथे एकच मृत पेशी आहे. आता कार्य. एकमेकांना जोडलेल्या नळ्यांसारखी रचना असणे, पाणी व खनिजांचे वहन खालून वरच्या दिशेने करतात. तर ह्या ज्या ऊती आहेत हे काय करतात, वनस्पती पाणी कुठनं शोषून घेतात, ते रूट्समधनं, है ना. पाणी असेल, क्षार असेल, आणि ह्यांना वनस्पतीमध्ये, जसं फॉर एक्झाम्पल इथे मी एक वनस्पती काढते. ओके. तर पाणी जे आहेत हे रूट्स आहेत. पाणी, क्षार इथनं खेचले जातं वनस्पतीद्वारे, आणि हे पाण्याचं वहन एकाच दिशेने, ते पण वरच्या दिशेनेच ते होतं. तेच अन्ननलिक जे आहे, अन्नवाहिनी जे आहेत, रसवाहिनी, एकमेकांना जोडलेल्या नळ्या पानांकडून शर्करा व अमिनो अम्लांचे वहन वरच्या व खालच्या दिशेने करतात. लक्षात ठेवा तुम्ही, इथे पानांकडून म्हणजे अन्नाचं कुठे तयार होत असतं आहे वनस्पतीमध्ये, अन्न पानांमध्ये. आणि मग तिथनं हे जे अन्न तयार होतं हे अन्न पूर्ण वनस्पतीमध्ये वरती खाली, आता हे वनस्पती मग वरती पण आणि खाली पण शर्करा व अमिनो अम्लांचं वहन करते. ठीक आहे. तर झायलम फक्त एकाच दिशेने, ती पण वरच्या दिशेने. फ्लोएम बोथ डायरेक्शन. ठीक आहे. आता हा एक पॉईंट लक्षात ठेवायचं. सजीवांच्या शरीरातील काही जिवंत पेशी पूर्णक्षम असल्याने ठराविक वातावरण पुरवेल तर ह्या पेशींच्या नव्याने पूर्ण सजीव तयार करू शकतो. म्हणजे एक सिंगल सेल काय होते, पूर्ण सजीव तयार करू शकते. याला आपण म्हणतो पूर्णक्षम. पेशीच्या या गुणधर्मास तसेच त्यांच्यातील जनुक निर्धारित जैवरासायनिक प्रक्रिया वापर करून अनेक उत्तम प्रतीच्या व अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या विविध वाण तसेच जनावरांच्या नवीन प्रजाती, विविध लसी यांची निर्मिती करता येते. हे मनुष्यात लक्षात आले आणि यातून पुढे जैव तंत्रज्ञान शाखेचा उदय
झालं. इथे पॉईंट एक लक्षात ठेवायचं, टोटिपोटेंट म्हणजेच काय, एक सिंगल सेलपासून पूर्ण सजीव तयार होणे, म्हणजे एक सिंगल सेलची क्षमता पूर्ण सजीव तयार करण्याची असते, अशा पेशींना आपण म्हणतो टोटिपोटेंट, पूर्णक्षम. आणि वनस्पतीच्या सगळ्या पेशी हे काय असतात, टोटिपोटेंट असतात. वनस्पतीच्या कोणत्याही भागातली तुम्ही पेशी काढली किंवा लहान असते किंवा मोठी वनस्पती असेल त्यातनं पेशी काढली तर एका पेशीपासून पूर्ण वनस्पती तयार होत असते, म्हणून म्हणून वनस्पतीच्या पेशींना आपण म्हणतो टोटिपोटेंट सेल. ओके, तर इथेच आपलं कंप्लीट होत आहे ऊती. ठीक आहे, आता आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे ऊती संबंधीचाच आहे, इत्या 10वीचा. ठीक आहे, सो टिल नाव अभ्यास करत चला. मी जे विचारलं आहे त्याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. ओके.